नमस्कार मित्रांनो, नेहमीप्रमाणेच तुमचं स्वागत करतो आपली मराठी मीडिया या चॅनलमध्ये. इयत्ता 7वी 1985 या जुन्या बालभारतीमधून मी आज तुमच्या समोर जो धडा घेऊन आलोय त्याचं नाव आहे हिरवे कोकण. लेखक मंगेश पाडगावकर. कोकणचे लोकजीवन व निसर्ग सौंदर्य यांचे चित्र लेखकाने कसे रेखाटले आहे ते आपण पाहणार आहोत. चला तर वाचूया हिरवे कोकण. 8 वर्षापूर्वी बऱ्याच दिवसांनी मी कोकणात गेलो होतो. सारे बदललेले होते. मी लहानपणी पाहिलेले, अनुभवलेले ते जग मला कुठेच दिसेना. जपून ठेवलेले खेळणे, हरवल्यावर पोर जसे कावरे बावरे होते तसे माझे मन झाले. माझी खुण्याची झाडे जागेवर नव्हती, जाती नव्हती, ओव्या नव्हत्या. मी लहानपणी पाहिलेले जग याहून फार वेगळे होते. सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ, शिरोडे, मालवण, कोकणचा बहुतेक भाग मी पाहिलेला आहे. दर 10 मैलांवर भाषा बदलते असे म्हणतात, पण हा बदल ढोबळ नसतो. तो इतका सूक्ष्म असतो की जाणकारही सावध नसेल तर तो त्याच्या नजरेतून सुटावा. वाडीपासून आसगावपर्यंत, त्याही पुढे मांजऱ्यापर्यंत भाषा एकच. घार किती उंच उडाली तरी तिच्या नजरेतून भक्ष्य सुटणे कठीण. त्याचप्रमाणे इथल्या माणसांच्या उच्चारातून बारीकसाही अनुस्वार सुटणे कठीण. जेवणातून मासळी आणि बोलण्यातून अनुस्वार सोडून देणे अस्सल कोकणी माणसाला जमायचे नाही. धोतर, सदरा, कोट, टोपी आणि बायकांच्या बाबतीत नऊवारी पातळ हा पोशाख या पट्ट्यात सर्वत्र सारखाच. शहरातल्या आधुनिकतेचे संस्कार हळूहळू येथे येऊ लागले आहेत. मूठभर जोंधळे हातात घेऊन ते कोंबड्यांच्या पुढे भिरकावे त्याप्रमाणे इथली सारी घरे भिरकावल्यासारखी वाटतात. 5-6 घरे जवळ जवळ का आणि एखाद दुसरे त्यांच्यापासून असे दूर फेकलेले का, याला उत्तर एकच आणि ते म्हणजे योगायोग. घर या वास्तूची इथली व्याख्या अगदी सोपी आणि सरळ आहे. 4 भिंती, वर लाल नळ्यांचे छप्पर, एखादी खिडकी इतके असले म्हणजे पुरे. मातीच्या भिंती बांधणे, ज्यांच्या उत्पन्नात बसत नाही ते सुकलेल्या झावळ्यांच्या भिंती असतात. पावसाळ्यात थोडा त्रास होतो, पण माणूस आहे तिथे दुःख आहे, त्रास आहे. हे दुःख सोसले पाहिजे हे इतक्या स्वाभाविकपणे त्या माणसाला कळलेले असते की ते श्वासोच्छवास करण्याइतक्या सहजतेने ते सोसतात. घरांचे दरवाजे अभिजात नम्रता शिकवणारे. वाकून चालले नाही तर डोक्याला टेंगूळ हे ठरलेले. घरासमोर तुळस, आजूबाजूला माड, एखादे फणसाचे झाड, असा एकूण परिसर. अशी ठेंगणी मळकट घरे, धुराने काळवंडलेली आणि तरीही आजूबाजूच्या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर टुमदार रेखीव दिसणारी, चित्रकाराच्या आकुंचल्याला आवाहन करणारी. या घराचे दरवाजे ठेंगणे असले तरी या घरांच्या आतिथ्याला मात्र बुटकेपणा अजूनही आलेला नाही. तिथे आतिथ्याची उमेद कधी खुरटी नाही, खदरूपणाने तिला घेरले नाही. काही नाही तरी गुळाचा खडा आणि पाणी कधी चुकले नाही. निदान माडावर चढून ते एखादे आडसार नक्कीच काढून देईल. एरवी इथला माणूस हा भावविवश होणारा नव्हे, भावनांच्या जोशात वाहून जाणारा नव्हे, पण आतिथ्याच्या बाबतीत मात्र त्याचा धूर्तपणा कसा मावळतो कोण जाणे. बुटक्या दरवाजाच्या घरातले आतिथ्य उंच आभाळालाही लाजू शकेल. इथला निसर्ग गोव्यातल्या निसर्ग इतका सुंदर नसला तरी निश्चित विलोभनीय आहे. पाऊस भरपूर, त्यामुळे दृष्ट लागावी असा हिरवागार रंग, हिरवा, पिवळा आणि लाल या रंगांची उधळण इथे ठसठशीतपणे जाणवते. हिरव्या झावळ्या, हिरवी पाने, माडांच्या झावळ्यांच्या आश्रयाला राहणारे सापही हिरव्या रंगांचे. एखादा साखर आंबा चांगला पिकला तरी बाहेरून उगीचच हिरवेपणाचा बुरखा घेतो, पण खारीच्या तरवेज दातांना या बाहेरून हिरव्या दिसणाऱ्या आंब्याच्या मनातले सोनपिवळे माधुर्य चांगले ठाऊक असते. या आंब्याचे पिके पण जाहीर करण्याचे काम याच खारीकडे. आंब्यावर
पहिले पुरेव काम करण्याचा मान तिचा. काजूचे बोंड चांगले पिवळे धमक झाले तरी त्याच्या नाकावर थोडासा लाल रंग ठाण देऊन बसलेला हा असणारच. इथली माती लाल. परेड घडीच्या शुभ्रपणाला कधीही न जुमानणारी. दाट हिरव्या झाडीतून तांबडी वळणे घेत भटकणारी. हिरव्या गार पानांची दाट लगडलेली झाडे पावला पावलांवर भेटतात. लाल भडक फुलांचे गोंडे सावरणारी जास्वंदी सर्वत्र हटकून दिसते. माड हा त्या झाडांचा राजा. तो जमिनीला खेळलेला असला तरी सारखे वाटत असते. रात्रीच्या वेळी सगळे जग गाढ झोपल्यावर हा आपल्या लांबच लांब टांगा टाकून दूर कुठेतरी भटकून येत असला पाहिजे. कोकणी माणसाच्या जीवनात जन्मापासून थेट मृत्यूपर्यंत हा माड कृपेची सावली देत उभा असतो. माडाशिवाय कोकणचा विचार करणे शक्य नाही. कधी कधी पावसाळ्यात मोठे वादळ होते. भयान वारा झावळ्यांचे केस पिंजारून टाकतो. या वादळाची जबरदस्त थप्पड बसून एखादा उंच थोराड माड उन्मळून पडतो. अशा अवस्थेत त्याला पाहवतही नाही. वेळेवरच्या पांढऱ्या शुभ्र वाळूत किलकिल्या डोळ्यांनी पिवळे ऊन पीत पडलेली काळी कुट्ट होडकी, नदीच्या पाण्यात आपलेच रूप निहाळणारी सुरूची झाडे, पौर्णिमेच्या शांत रात्री मंदपणे सळसळणाऱ्या माडांच्या झावळ्यामागे उभा असलेला चंद्र, हे जग रंगगंधाचे आहे. आंब्याच्या, काजूंच्या मोहराने घमघमणारे आहे. सह्याद्रीच्या कडेकपारी इतके उग्र कठोर असले तरी इथे उमलणाऱ्या फुलांनी इतकेच ते कोमल सुंदरही आहे. इथली माणसे कष्टाळू आहेत. आळस त्यांना फारसा ठाऊक नाही. कामाला लागली की वाघासारखी कामे करतील. पण सौंदर्याने वेडे होणे, कलेच्या प्रेमासाठी जीवन बरबाद करून घ्यायला तयार होणे, हे या माणसांच्या आयुष्यात कधी बसेल असे वाटत नाही. तसा हा माणूस साधा आहे. भात आणि निस्त्याकाचा सांबारा एवढे मिळाले की तो कुठेही सुखी होऊ शकतो. जगाचे ओझे उगीच डोक्यात घेऊन तो मस्तक शिनवण्याचा प्रयत्न करणार नाही. कोकणी पायताना सारखी करणारी माणसे असली तरी ती चिवट व विलक्षण मजबूत असतात. दगडधोंडे, काळे कुटे, खाच खळगे, डोंगर नाले ती सहज पार करून जातात. जीवनावर प्रेम करणारी माणसे आहेत. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला कोकण आणि कोकणातील माणसे यांचे वर्णन? कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा आणि सबस्क्राईब जरूर करत चला.